सीताराम 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 कहिए, ज्याही विधी राखे राम ताही विधी रहिये. अर्थात राम नावाचा जप आणि महादेवाची उपासना करीत या परिसरात उच्छाद मांडून बसलेल्या दुदंबा राक्षसाचा ज्यांनी उच्चाटन केला आणि या भागामध्ये वैज्ञानिक क्रांतीसह आध्यात्मिक क्रांती सुद्धा घडवली, असंख्य भाविक भक्तांचं दुःख हरण केलं, असे सुप्रसिद्ध महंत भामेश्वरजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि तेवढ्याच अपरिचित राहिलेल्या दुर्ग किल्ल्यांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार. नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा भाऊसा स्वागत करतो भाऊसा और किस्से या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा भाग अत्यंत रंजक आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कसमादे भागातील अपरिचित गड दुर्ग. या अपरिचित दुर्गाबद्दल तरुण इतिहास अभ्यासक ऋषिकेशजी पाटील हे सविस्तर माहिती देतात. नमस्कार, आज आपण एका अशा किल्ल्याबाबत जाणणार आहोत जो किल्ला बरेच काळ हा दुर्लक्षित होता, ज्याची कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही गॅजेटमध्ये बऱ्याच काळ नोंद नव्हती. नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील दुधेश्वर या डोंगर रांगेत असणारा हा किल्ला अतिशय सुंदर व देखणा आहे. या किल्ल्याकडे लांबून बघितले असता आपल्याला हा किल्ला जणू शिवलिंगाप्रमाणे भासतो. या किल्ल्याला आजूबाजूने घनदाट अशी हिरवी जंगलाची झाडी. या किल्ल्यावरती जर बघायला गेलं तर या किल्ल्याचा इतिहास अगदी नहपानांपर्यंत जातो. या किल्ल्यावरती जात असताना आपल्याला काही धेनुगळ लागतात. या धेनुगळांचा अभ्यास केला असता आपल्याला असे लक्षात येते की धेनुगळ म्हणजे गहू वासरांच्या चारण्यासाठी जी भू दान केली जाते त्या भूच्या दाण्याचे शिलालेख सारख्या स्वरूपात ही धेनुगळ बसवण्यात येते. जिथे छोटी गाय असते त्याला वासरूगळ म्हणतात व जिथे मोठी गाय असते त्याला गायगळ असे म्हणतात. असे हे गाय वासरूगळ म्हणजेच धेनुगळ असते. पुढे गेले की या किल्ल्यावरती आपल्याला काही सतीशिला अभ्यासायला मिळतात. सतीशिला त्याचप्रमाणे वीरगळ अशा अनेक वस्तू आपल्याला या किल्ल्यावरती अभ्यासायला मिळतात. या किल्ल्याचा इतिहास नहपान राजांपर्यंत जातो. येथे नहपानकालीन विटाही सापडतात. आमचे मित्र योगेशजी चौधरी यांच्या संग्रहात तेथील नहपानकालीन काही विटा देखील आहेत. त्या आपल्याला आजही बघायला मिळतात. तेथे राष्ट्रकूटकालीन भांडेही सापडतात. तसेच गवळी राजांच्या राजवाड्यांचे अवशेषही आपल्याला तेथे पाहायला मिळतात. याचबरोबर पुढे ज्या वेळेस मराठ्यांची सत्ता आली त्यावेळेस बागलाण प्रांत हा महाराजांनी अत्यंत तातडीने आपल्या हातात घ्यायचं ठरवलं. सुरतेच्या लुटेवेळेस महाराज ह्याच बागलाण प्रांतातून साल्हेर मार्गे स्वराज्यात दाखल झाले होते. या धुंद किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या धुंद किल्ला टेहाळण्याच्या दृष्टीने बांधला गेला. अत्यंत कमी शिकबंदी या किल्ल्यावरती माहत असते, परंतु ह्या किल्ला जो आहे हा टेहळण्याच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट व मुबलक पाणी साठा असल्यामुळे सैन्य या ठिकाणी मोठं तळ टाकून बसू शकते. आपण किल्ल्याकडे जायला सुरुवात केली असता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी एक अष्टकोनी विहीर अशी बघण्यास मिळते, जी क्वचित किल्ल्यांवरती आढळते. या विहिरीचं बांधकाम हे दगडातलं असून या विहिरीचा जीर्णोद्धार हा भामेश्वर महाराजांच्या हस्ते 1951 साली करण्यात आला होता. त्या संबंधित शिलालेख या विहिरीवरती आपल्याला बघायला मिळतो. त्याच्याच जवळ भामेश्वर महाराजांचे एक भव्य असे मंदिर आपल्याला पाहण्यास मिळते. आपण पुढे चालून गेले असता एक 700 ते 800 वर्ष जुनी तटबंदी आपल्याला बघण्यास मिळते. तटबंदी ओलांडून पुढे गेल्या असतात आपल्याला हरिहरगडाप्रमाणे असणाऱ्या व स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असणाऱ्या कातळात कोरलेल्या 33 पायऱ्या या बघण्यास मिळतात. पुढे गेल्यानंतर आपल्याला अजस्त्र अशा खोड असणाऱ्या 2 गोरख चिंचांची झाडे बघायला मिळतात. ह्याच गोरख चिंचांच्या झाडाच्या सावलीखाली असणारे श्री धुंदेश्वर महादेवाचे राऊळही पाहण्यात मिळते. या राऊळाचे बांधकाम दगडी असून अतिशय छोटेखानी पण आत असणाऱ्या भगवंत महादेवाची पिंड ही अतिशय सुबक आहे. याच महादेव मंदिराच्या पाठीमागे गेल्या असता आपल्याला देवटाके पाहण्यास मिळते. पूर्वीच्या काळी याच महादेव मंदिरामधून एक रस्ता या देवटाक्यातही जात असत. या देवटाक्यात श्री हनुमानांची एक मूर्ती असून
21 व याचबरोबर 21 नक्षीदार असे कोरीव खांब या देवटाक्यात आहेत. पूर्वी या देवटाक्यात दाम्पत्य पती पत्नी ज्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, हे या देवटाक्यात आपल्या पुत्रप्राप्तीसाठी नवस हे बोलत असत व त्या नवसाची पूर्तता करण्यासाठी ते या टाक्यात उतरून हनुमानाच्या पायाला वाळा हा बांधत असत. याच बाजूला पुढे गेले असता आपल्याला दगडी बांधकामातील भामेश्वर महाराजांचे आश्रम पाहायला मिळेल. याच आश्रमात वास्तव्याला असताना 52 वर्षापूर्वी श्री भामेश्वर महाराजांनी आपल्या हाताने या गोरख चिंचांची लागवडी केली होती व या चिंचा आज अजस्त्र रूप धारण करून आहे. इथून पुढे गेले असता आपल्याला 2 कुटिया या पाहायला मिळतात. या कुटियांमध्ये सोनार बाबा नावाचे एक सत्पुरुष वास्तव्याला होते. पुढे गेले असतात आपल्याला भामटाके हे बघायला मिळतात. भामटाक्यापासून पुढे जात असताना साबराची झाडं व अनेक जंगली वनस्पती ही आपल्याला पाहायला मिळतात. देवटाक्यापासून आपण डावीकडे वळले असता आपल्याला भामटाके हे लागते. या भामटाक्यात श्री भामेश्वर महाराज हे आंघोळीला येतात. या भामटाक्याची लांबी ही 35 फूट असून खोली 8 फूट आहे. आज या भामटाक्यात थोड्याफार प्रमाणात गाळ साचला आहे. यातले पाणी हे वापरण्यायोग्य असून पण पिण्यायोग्य. पुढे गेले असता आपल्याला वन्य पक्षींचे आवाजही ऐकायला मिळतात. यात मोठ्या प्रमाणात मोर व कोकिळ या 2 पक्ष्यांच्या आवाजांचा समावेश आहे. येथे या धुंद गडावरती आपल्याला हरिण देखील बघण्यास मिळतात. यात जंगली प्राणी, बिबट्या, रानडुकर, त्याचबरोबर कोल्हे असे वेगवेगळे जंगली प्राणीही आपल्याला या किल्ल्याच्या परिसरात पाहण्यास मिळतात. पुढे गेल्यानंतर आपल्याला पिंपळा टाक्या लागतं. या पिंपळा टाक्यातील पाणी आजही पिण्यायोग्य आहे. या टाक्यात असं सांगितलं जातं की ह्याच टाक्यातून जो निघालेला खडक आहे, जो दगड आहे, त्या दगडाचा उपयोग देवळाण्यात जे स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट नमुना असणारे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बांधकामासाठी याच टाक्यातील दगड हा वापरला गेला. पुढे आपण या टाक्याच्या मागून खाली उतरलो असता आपल्याला एक अतिप्राचीन मंदिर लागते. हे मंदिर म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात असणारे पूर्वीची जी सैनिकी तळ होते, त्या तळाचे किंवा त्या मानवी वस्तीचा अतिशय जुना हा पुरावा आहे. ती वस्ती जरी दुष्काळामुळे काही कारणास्तव ती वस्ती तेथून उठून गेल्यानंतर ही वस्ती म्हणजे पुरातन तळवाडे गाव. हेच गाव पुढे काही कारणास्तव स्थलांतरित होऊन नवे तळवाडे गाव या ठिकाणी वास्तव्यास आले. सैनिकांचे तळ असल्यामुळे या गावाला नाव तळवाडे असं नाव पडले. या किल्ल्यावरून आपण आजूबाजूच्या परिसरात पाहायला असता आपल्याला कऱ्हागड, अजमेरागड व विष्टागड ही 3 गडही पाहायला भेटतात. या 4 गडांची चौसूत्री असलेला हा असा धुंदाचा किल्ला. तर मित्रांनो, कसमाले भागातील अपरिचित धुंदा किल्ला याबद्दल आपणास ही माहिती कशी वाटली? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच द्या. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व या किल्ल्याबद्दलची माहिती आपल्या मित्रपरिवारांपर्यंत सहज पोहोचवा. आपण या गड दुर्गावर जर गेले असाल तर त्याचे काही क्षणचित्र असतील, फोटो असतील, नक्की कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. नमस्कार.